सत्य देखील आहे. जरी आपण जवळचे मित्र असलो तरी मात्र वेगवेगळ्या रिजनला बिलॉंग करतो. तुम्ही मुंबईला बिलॉंग करता, मी ठाण्याला बिलॉंग करतो. काय वाटतं यावर्षी तरी वरचं ठराल? हो, प्रयत्न तोच असणार आहे. तयारी तर तशी करून आलेलो आहे, परंतु मैदानात पाहूया. चांगली खेळतील यावर्षी मुंबईची मुलं सुद्धा. चला सूर्या पहिला बॉल. या ठिकाणी सन्माननीय जोमा राघव दरवडा रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य, त्यांचं आत्ताच आगमन झालं, त्यांचाही आदरपूर्वक सन्मान केला जाईल. तदनंतर बाजीराव दळवी साहेबांचं शुभागमन असणार आहे, त्यांचाही आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होईल. आणि त्याचबरोबर सन्माननीय दाभाडे तालुका, सन्माननीय आदरणीय बाजीराव दळवी सर यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर सन्माननीय दाभाडे साहेबांचाही आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होईल. नो बॉल, योग्य निर्णय पंचांचा. लगेचच ते स्पष्ट चित्र इथे दाखवण्यात आलं 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. आणि तदनंतर सन्माननीय नरेशजी पाटील, माजी सरपंच माझगाव, विद्यमान सरपंच माझगाव. फ्रीड बॉल आहे, ढगात लाइटिंग लावली आहे, बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे आणि बादशाच्या बॅट मधून पहिला सिक्सर. या ठिकाणी नरेशजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान महेश कडू यांच्या पवित्र शुभ हस्ते वस्त्रालंकार आणि सौंदर्याचं सुगंधित पुष्पगुच्छ देऊन रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय मंगेश वाकडीकर यांच्या समवेत नरेशजी पाटील, तदनंतर सन्माननीय दाभाडे सर, विष्णू खैरे, सन्माननीय दाभाडे साहेब यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. तालुक्याचं नेतृत्व आहे आणि म्हणूनच मनगटावरती बंधन हे काही नुसतं धाग्याचं नाही, शिवबंधन आहे. या कार्यक्रमातील सन्माननीय दाभाडे यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य मंचावरती होतोय. या सर्व पाहुण्यांचं केलं जातोय मनस्वी स्वागत. परत एकदा ऐकूया त्या आवाजाला, जो आवाज आपण कॉम्बॉक्स मधून ऐकतोय. षटकार आला एक आणि त्याच्यानंतर ते कमबॅक. बॅट थोडीशी हातात फिरली. सूर्याचं पहिलं षटक थोडंसं महागडं दिसते ते याच्यासाठी चंदूजी, कारण पहिलाच बॉल नो बॉल कुमारजी शेळके यांचा आदरपूर्वक या ठिकाणी सन्मान केला जातोय. कुमारजी शेळके आजच्या कार्यक्रमातील हे मुख्य अतिथी कक्षात आहेत. थँक्यू. 8 धावा झाल्यात. सूर्या तयार. समोर अनिकेतने हा बॉल खेचला आउटसाइड ऑफस्टम वरून स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. सोनार पाड्याचा अनिकेत त्याच्या बॅट मधून येतोय पहिला. काय ओ स्टेपिंग ही चेक करायचा हा षटकार आहे का? 6 धावा. चांगली सुरुवात झाली इकडे. पहिला चेंडू जर पाहिलं तर नो बॉल राहिला, त्यानंतर केतन यांनी चांगला फायदा घेतला, त्याला सीमारेषच्या पलीकडे पाठवलं, मग कमबॅक करण्याचा प्रयत्न. परंतु जसे अनिकेत आले त्यांच्या विरुद्ध उसळता चेंडू टाकला गेला आणि त्याचा फायदा घेतला गेलाय. हाही चेंडू सीमारेषच्या पलीकडे. म्हणजे ठाणे टीमची सुरुवात इकडे चांगली झालेली आहे. ठाणे विरुद्ध रायगड, कुणालजी या मॅचेस आपण सातत्याने पाहत असतो, परंतु मुंबई यामध्ये क्वचितच पाहायला मिळत असते. या प्रेक्षणीय लढती पासून मुंबई माझ्या मते या स्पर्धेमध्ये येते आणि 1 वर्षानंतर परत एकदा या स्पर्धेमध्येच त्या प्रेक्षणीय मॅच खेळत असते. त्यामुळे या प्रेक्षणीय स्पर्धांचा अनुभव त्यांच्याकडे जरी कमी असेल, परंतु गेल्या वर्षी भिवंडीला जी स्पर्धा झाली होती 10 लाखाची जिल्हानी आहे, ती मुंबईने जिंकली होती. परंतु ठाणे रायगड यांच्यामध्ये चांगला संघर्ष नेहमी आपण पाहतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि हे ते कारण होतं. आणि त्याच्यानंतर हा काय फटका होता, अद्भुत, अद्वितीय, अविश्वसनीय. बॉलला ऑलमोस्ट इम्प्रोव्हायझिंग होक शॉट खेळला आणि तो देखील आउटसाइड ऑफस्टम येऊन तिथून हा षटकार मारला अनिकेतने. अनिकेत अशाच फटक्यांसाठी जाणला जातो. या खेळाडूच्या बॅट मधून तुफान धावा आल्या त्या वर्षी सोनारपाडा टीमसाठी. चांगलं क्रिकेट खेळत आलाय. केतन मात्रे दुसऱ्या बाजूला वाकड्यांचा सुपरस्टार, ज्याला बादशाह हे नाव ज्यावेळेला आम्ही दिलं आणि मी दिलं त्यावेळेला चर्चा नेहमीच राहिली या खेळाडूची. काय खेळलाय केतन मात्रे मागचे काही वर्ष. टेनिस बॉल क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवले, परंतु सूर्याला कमबॅक करावं लागेल. परत एक वेळा उंच चाललाय, उंच 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 बॉल सीमा पार, षटकार.
जबरदस्त सुरुवात झाली आहे. काही चेंडू जर पाहिलं तर थोडासा लांब पाहिला मिळाला आणि त्याचा फायदा घेत असताना पुल केलाय जबरदस्त. हाई बॉल सीमारेषच्या पलीकडे जातोय तर ठाणे टीमची सुरुवात चांगली झाली आहे. कमबॅक मुंबईला करावं लागेल. हो, ते कमबॅक विषयी चर्चा सध्या सुरू आहे. ते कमबॅक करावंच लागणार आहे, कारण 20 धावा झालेल्या स्कोर बोर्डवर आणि मुंबई संघ देखील संघर्ष करणारा संघ आहे. मोठमोठे खेळाडू याही टीमकडे आहेत. प्रयत्न करावा लागेल. सूर्याला कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण सध्या तरी अनिकेत मारतोय, केतनने एक षटकार मारलेत, अनिकेतने 2 मारले. टीमची धावसंख्या 20 धावा फलकावर आहेत. खतरनाक सुरुवात झाली आहे टीम ठाणेसाठी. ठाणे मुंबई आणि रायगड पुणे असं सामन्यानंतर समोर टाकलेला बॉल होता. खूपच चांगला स्क्वेअर ड्राईव्ह कव्हर पॉइंट मधून बॉलला काढलाय. 2 फिल्डर धावतात. आउटफील्ड फास्ट आहे. थांबेल का बॉल? नाही थांबणार. बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार. रायगड प्रीमियर लीग आणि रायगड प्रीमियर लीगचं हे 6वं पर्व सोनारी गावामध्ये उरण तालुक्यात पहिल्यांदाच ही स्पर्धा आली आणि खूप चांगली बॅटिंग. याही वेळेला कव्हर पॉइंटच्या दिशेने एक चांगला फटका या युवा बॅटरने म्हणजे अनिकेत यांनी मारलाय. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह मेरिटवर खेळताना दिसतोय. सध्या तरी फलंदाजी करत असताना अनिकेत परत इनसाइड आउट मारलाय. बॉल परत कव्हर पॉइंट आणि पॉइंटच्या डोक्यावरून 2 फिल्डर धावतात. हाही थांबणार नाही बॉल. आणखीन एक चौकार. टीमची धाव संख्या पहिलं षटक इथे संपलं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत. टीम ठाणे 28. काय बॅटिंग केली आहे. केतन यांचा एक षटकार आणि अनिकेत जणू काही या मैदानाचा अंदाजच त्यांनी घेतलाय की काय. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करताना पाहायला मिळाले. याही वेळेला पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका खेळला आणि सीमारेषच्या पलीकडे पाठवला. ठाण्याची सुरुवात चांगली झाली आहे. बिनबाद 28. एक जबरदस्त सुरुवात. 28 धावा फलकावर लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. नक्कीच कमबॅक करावं लागणार आहे. कमबॅकची चर्चा सुरू आहे, त्याच्यामुळे टीम हडल नंतर ती चर्चा आणि त्याच्यानंतर सगळ्यांच्या नजरा खेळल्यात केतन मात्रे अनिकेत पाटील या जोडीवर. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट म्हटल्यानंतर नेहमी चर्चा होते त्या शिस्तीची. आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेबांच्या अध्यक्षतापदाखाली संपूर्ण संघटना खूप चांगलं काम करते आणि तिथून हे खेळाडू ज्यावेळेला ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व करतात, प्रतिनिधित्व करतात, मोठी गोष्ट आहे. मान्यवरांची बांदियाळी हीच एक वेगळी ओळख राहिली आहे रायगड प्रीमियर लीगची. राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रातले मान्यवर नेहमीच रायगड प्रीमियर लीगला भेट देण्यासाठी येत असतात. त्यामुळे ही स्पर्धा इथून पुढे 26 तारखेपर्यंत चर्चेमध्ये राहील याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. 28 धावा झाल्यात. पहिले षटक संपले. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आलाय फिरोज शेख, एक वेगवान गोलंदाज, गोरेगावचा खेळाडू, परंतु समोर तेवढ्याच ताकदीचा फलंदाज, टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व ज्याने दणानून सोडलंय केतन. ओ शरीरापासून दूर मारलाय फटका. डीप मध्ये फिल्डर आहे. स्वीपर कव्हर मध्ये तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 29. यावेळेला थोडासा पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर होता आणि तिकडनं स्ट्रोक खेळला देखील, परंतु तिकडे फिल्डर उपलब्ध होते. पहिला बॉल आणि ऑप्शनच्या थोडासा जास्त बाहेर ठेवून तिकडे प्रवृत्त केलं होतं कव्हर्सला खेळायला. तिकडे फिल्डर होते उपलब्ध. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 29 रन 29 धावा. केतनने देखील अनिकेतला लायसन्स दिलंय की तू मार, लायसन्स टू किल. ते अर्नॉल्ड कडे होतं. आणि आता पाहूया तशी बॅटिंग फलंदाज अनिकेत पाटील करतोय का. आतापर्यंत धावा केल्या 4 बॉल मध्ये 20 केल्यात. 500चा स्ट्राईक रेट आहे. ड्राईव्ह परत एक वेळा पॉइंटला. फिल्डिंग चांगली आहे. वेगाने ती चिकी सिंगल. एक धाव. प्रचंड वेगाने दोन्ही फलंदाज धावतात आणि ताळमेळ पहा. आणि दुसऱ्या बाजूला फिरोज सांगतोय की नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो व्हायला पाहिजे होता. यस, चांगले पहिले दोन्ही चेंडू जर पाहिलं तर चांगले राहिलेत. मागील ओव्हर मध्ये खूप साऱ्या रन आल्यानंतर ही कमबॅकची बाब पाहायला मिळते. ज्या पद्धतीने हे गोलंदाजी होते. फिरोज पुन्हा एकदा केतन यांच्यासाठी. फिरोज थोडासा विचार विनिमय करतोय. फिरोज सध्या क्षेत्ररक्षक पाहतोय कुठे कुठे सेट केलेत, कशा पद्धतीने बॉल टाकायचा आहे. एक तो स्वीपर कव्हर आहे, एक लॉंग ऑन आहे. उलटा फटका मारायचा होता, पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला. हेच ते कारण होतं की बॉल थेट जाऊन पायावर लागला. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन. पहिल्या ओव्हर मध्ये रन जरूर आल्या, परंतु फिरोजची अप्रतिम गोलंदाजी होते. या ठिकाणी पाहू शकाल मुंबई ठाणे हा सामना सुरू असतानाच पुण्यातून थेट टेनिस क्रिकेट जगतातील महाराष्ट्राच्या उंच क्षितिजावर चमकणारा ध्रुव तारा, नाव आहे कृष्णा सातपुते. वेलकम, स्वागत असेल या मुख्य अतिथी कक्षात.
कृष्णा सातपुते चर्चेतलं नाव. टेनिस बॉल क्रिकेट विश्व ज्यांनी दणानून सोडलंय त्यांचं देखील आगमन होत आहे. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन. फुलर लेनचा बॉल होता, उडवलाय कॅप मध्ये, चालला एक्स्ट्रा कव्हर मध्ये, दोन फिल्डर धावतात, नाही थांबणार. हाय बॉल चाललाय सीमारेषा प्लेकडे, येतोय क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चौकार. बॉल होता, मिडॉपच्या डोक्यावरून खेळला आणि चौकार वसूल केलाय. वेगवान बॉल, पंचाकडे अपील स्ट्रॉंग होती परंतु स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. आणि लेग बायचा इशारा परत एक वेळा कळवला जातोय. अवांतर धाव मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने पुढे जाते आणि धावा झाल्यात आतापर्यंत 36. चांगलं कमबॅक केलंय. चांगला बॉल पाहिला मिळाला इकडे. फिरोज अपील, अगदी मोठं अपील इकडे होताना देखील पाहिलं मिळालं. आणि या बॉलवर देखील कमबॅक पाहायला मिळालं. मागील षटकाच्या तुलनेमध्ये हे षटक खूप चांगलं राहिलंय. सो नॉट आउटचा निर्णय इथे पंचांनी दिलाय. कृष्णा सातपुते यांचं देखील आगमन झालेलं आहे. गाडी क्रमांक MH01 मुंबई पासिंग 7070 स्विफ्ट. प्लीज गाडीचा चालक मालक आपण आपल्या गाडीजवळ जायचं आहे. मुंबईची गाडी आहे MH01 7070. या ठिकाणी क्रिकेटमधील एक प्रचंड मोठं नाव आहे कृष्णा सातपुते. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. रायगडच्या मातेत रायगड प्रीमियर लीग पर्व 6 या मंचावरती कृष्णा सातपुते यांचा आदरपूर्वक सन्मान मंगेश वाकडेकर साहेब, महेशजी कडू साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते सौंदर्याचं सुगंधित पुष्पगुच्छ देऊन आणि वस्त्रालंकार देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसतोय. सो 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 धावा झालेल्या आहेत. एक संधी निर्माण केली होती फिरोजने या ओव्हरच्या दरम्यान. ती स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली, ती पंचांनी फेटाळली आणि 2 ओव्हर नंतर 36 धावा झालेल्या आहेत. टीम ठाणेच्या खात्यामध्ये चंदूजी. हो, खूप चांगलं कमबॅक झालं. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली होती, 28 रन झाल्या होत्या, परंतु फिरोज आपला अनुभव इकडे दाखवत आहेत. सिनियर गोलंदाज आहेत या टीम मधील, त्यांच्याकडून चांगली कामगिरी झाली आहे. म्हणजे मुंबईने कमबॅक केलाय, परंतु पॉवर प्लेला 36 रन येणं आणि विकेट न जाणं ही बाब तर ठाण्याच्या पथ्यावर आतापर्यंत तरी पडते. परंतु मोठी मॅच आहे, चढ उतार खूप सारे पाहायला मिळणार आहेत या संपूर्ण मॅच मध्ये. परंतु कुणाला जी आठवण येते ज्या वेळेला या मैदानात येतो ना, सरपंच चषक सोनारीची आठवण येते. त्याच्या म्हणजे मग कलव्याच्या गोट्याने मिळवली इथे मोटरसायकल सुशांत मोकल यांनी, अभिजित ठाकूर यांनी, किंवा चांदीची ट्रॉफी. आणि या स्पर्धेच्या देखील खूप साऱ्या आठवणी महेश कडू साहेबांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आहेत आपल्या. हो नक्कीच. चांदीची ट्रॉफी आणि त्याबरोबर दिलं जाणार ते प्युअर त्याचं सर्टिफिकेट, चांदीच्या ट्रॉफी बरोबरच ही ओळख राहिलेली आहे महेश कडू साहेबांची या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या मैदानाच्या माध्यमातून. भव्य दिव्यता त्या स्पर्धेची सगळ्यांनीच अनुभवली आहे. परंतु आता गोलंदाजी आलाय एक चांगला गोलंदाज. लेफ्ट आर्मरचा वापर इथे केला जाईल. केतन मात्रे, अनिकेत पाटील ही जोडी जमली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 18ची सरासरी गाठली. 18 दुने 36 धावा आता स्कोर बोर्डवर आहेत. प्रचंड गर्दी आज गर्दी प्रेक्षकांची आपल्याला पाहायला मिळते. कृष्णा सातपुते यांचं आगमन नुकतंच झालेलं आहे. पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. रायगड विरुद्ध पुणे असा सामना पाहायला विसरू नका. पुढचा जो सामना आहे तोही महत्वाचा सामना असणार आहे. 3 मॅचेस आता आपल्याकडे आहेत. हा सामना महत्वाचा, याच्यानंतर एक मॅच आहे, त्याच्यानंतर फायनल त्या ग्रुप मधली. पुढचा बॉल, हा बॉल वेग होता परंतु लेग स्टंपच्या बाहेर सांगतायत पंच. वाईड एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. 37 धावा झाल्यात. गोलंदाजीत पुन्हा एकदा बदल केलाय. सुरुवात केली होती सूर्या मणिरत्नम पासून, त्यानंतर फिरोज आणि आता जिशानला आमंत्रित केलंय. मुंबईच्या मालाड कुरार परिसरातील असणारा एक वेगवान गोलंदाज आहे. परंतु प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आपल्या टीम मधून खेळायचं, जिल्ह्याला खेळायचं. आज माझ्या मते खूप साऱ्या खेळाडूंचं मुंबईतून पदार्पण सुद्धा आहे आणि ती मात्र या सगळ्यांसाठी एक एनर्जी, ऊर्जा देणारी बाब सुद्धा असणार आहे. नो डाऊट ती बाब ठाण्यासाठी देखील आहे. राऊंड ऑफ ऍक्शन आहे आणि त्यातल्या त्यात वेगाने टाकण्याचा प्रयत्न. अनेक खेळाडूंचं पदार्पण देखील होणार आहे आता या जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये खेळत असताना. त्याला जिल्ह्याचं प्रतिनिधित्व तुम्ही करता, तुमच्या नावाची एक वेगळी छाप सोडली जाते, चर्चा होते. आणि सध्या ती अनिकेतची चर्चा आहे. चांगली बॅटिंग. ओ, उलटा फटका सजवला अनिकेतने. हा देखील बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतो रायगड प्रीमियर लीग सिक्सर.
काय बॅटिंग करतायत अनिकेत. याही अगोदरच्या मॅच मध्ये तुटून पडले आणि आता ड्रायव्हिंग सीटवर तर तेच पाहायला मिळतात की तर नॉन स्ट्राईकला आहेत खरे, परंतु सगळ्या प्रकारचे स्ट्रोक या खेळाडूच्या भात्यामध्ये आहेत. आता तर रिव्हर्सचा लाजबाब फटका खेळला आणि वसूल केला एक मोठा फटका आणि क्षणार्धात मात्र रिव्हर्स साठी वळले देखील आणि या बॉलला वळण देखील दिलं सीमा रेषेच्या पलीकडे. हो, खतरनाक बॅटिंग. एवढं सोपं नाही असे फटके मारणं, स्विच मारणं, रिव्हर्स स्वीप मारणं. हँड नाही कॉर्डिनेशन पाहिजे, सराव पाहिजे, त्यावेळेला हे फटके लागतात. शफल झाला, परत एक वेळा जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न. हा देखील बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. आणखीन एक वाईड बॉल. तो दबाव बनवलाय मागच्या षटकाराने. स्टान्स तो स्वतःचा सातत्याने बदलतोय. याही अगोदर ते पाहायला मिळालं होतं. स्टंप दाखवतायत, बॉलर कुठेतरी बोल्ड काढण्यासाठी जात आहेत आणि त्यानंतर स्वतःचा स्टान्स पुन्हा एकदा बदलतायत. हे या खेळाडूच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य पाहायला मिळत आहे. तो स्वतःचा ठाव ठिकाणा लागू देत नाहीये गोलंदाजांना सध्या. 44 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक प्रगती पथावर. ओ, हा चांगला यॉर्कर, बरोबर आतमध्ये टाकलेला बॉल. बॅटरचा पवित्रा पहिलेच ओळखला. कारण लगातार आपण पाहिलं खांद्याचा वापर करण्याचा प्रयत्न सुरू होता गोलंदाजाकडून, जिशानकडून, आणि त्याचमुळे हा एक वेगवान बॉल. चांगला बॉल टाकलाय, कमबॅक केलाय आणि याही चांगल्या बॉलला रन मध्ये परावर्तित केलंय. ही जमेची बाब आहे. सगळ्यांचं लक्ष असणार आहे. मुंबईचं लक्ष आहे, ठाण्याचं लक्ष आहे, पुण्याचं लक्ष आहे, अख्खा रायगड पाहतोय. आज पहिला दिवस रायगड प्रीमियर लीगचा म्हटलं तर प्रेक्षणीय मॅचेस, त्याच्यावर देखील सगळ्यांचं लक्ष सातत्याने असतं. 45 धावा झाल्यात. हाय बॉल चांगला आहे, ड्राईव्ह केलाय केतनने. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर येत आहेत. एक रन कंप्लीट आणि दुसरा धावेचा प्रयत्न इथे केला जाईल. जसा खेळाडू तिथे घसरला त्याचा फायदा घेतलाय केतनने 2 धावा पूर्ण करत असताना. हो, ही धावांची भूक आहे त्यांच्याकडे. फक्त षटकार चौकार नाही तर सिंगल डबल किती महत्वाचे आहे ते देखील पाहायला मिळालं. भावेश तिकडे थोडेसे घसरले आणि लगेच फायदा घेतला. 2 रन कंप्लीट देखील केल्या या दोघांनी. 47 धावा झाल्यात. 47. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या प्रगती पथावर आहे. 15 बॉलचा खेळ संपलाय. 6 ओव्हरची मॅच आहे. फुल टॉस. आता मात्र बरोबर बॅटचा स्विंग दाखवला, परंतु डीप मध्ये फिल्डर होता आणि बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. एक संधी होती, एक झेल पकडण्याची इकडे संधी होती आणि तो सुद्धा कुणाचा होता? केतन यांचा होता. परंतु झेल नाही सुटलाय आणि त्या उलट काय झालंय, बॉल षटकारात गेलाय. नागेश वाडेकर तिथे फिल्डिंग करत असताना उलटा रिव्हर्स स्वीप मारलाय. फिल्डर तिथे आहे पॉइंटला. बॉल निसटला, त्याचा फायदा इथे घेतलाय. फिरोज कडून ती चूक होते तोपर्यंत एक सिंगल मिळते. केतनला अर्धशतक पूर्ण झाले. धावांचं ठाणे टीमच्या खात्यामध्ये धावा झाल्यात आतापर्यंत 54. तिसरं षटक सध्या सुरू असताना या धावसंख्या येत राहिली तर 100च्या पार देखील जाऊ शकते. त्यामुळे मुंबईला काय पाहिजे, तर मुंबईला पाहिजे विकेट आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न करावेच लागतील. बॅटवर थाप मारली षटकार आल्यानंतर. या ठिकाणी पाहू शकाल सन्माननीय पाहुण्यांमधून पनवेलचे विद्यमान लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार तथा महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे चिटणीस सन्माननीय प्रशांत दादा ठाकूर यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमानं संयोजकांच्या वतीनं त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत सन्माननीय माजी नगरसेवक आदरणीय गणेशजी कडू यांची शुभ उपस्थिती आपल्याला इथं पाहायला मिळतोय. मी प्रथमतः या सर्व मान्यवरांचं शब्द सुमनानं या अतिथी कक्षात करतोय. सहर्ष स्वागत. 55 धावा 3 ओव्हरचा खेळ संपलाय. जोडी जमली आहे चंदूजी ठाणे टीम साठी. यस, पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे 55. विकेट नाही गेली आहे. ठाणे खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे तर मुंबईला कमबॅक करायचं आहे, विकेट साठी जायचं आहे. याच गतीने धावा येत राहिल्या 100 सुद्धा पार होऊ शकते. त्यामुळे मुंबईला इकडे कमबॅक करावंच लागणार आहे. चालू असताना सामना पाहतोय. एका बाजूला ठाणे आहे, एका बाजूला मुंबई आहे. 2 जिल्हे आज रायगडात आलेत आणि रायगड प्रीमियर लीग पहिल्यांदाच उरण तालुक्यात सुद्धा आलेली आहे. उरण तालुक्यात महेश कडू साहेब या गावचे माजी सरपंच, ख्यातनाम उद्योजक, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, त्यांनी या स्पर्धेला सोनारी गावात आणलंय. सोनारी, करळ, सावरखार ही 3 गावं अगदी बाजूबाजूला इकडे पाहायला मिळतात आणि आज सोनारीचा जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये देखील तेवढाच दबदबा आहे. मंचावर आपण पाहतोय पनवेल नगरीचे, पनवेल विधानसभेचे ख्यातनाम लोकप्रिय कार्यतत्पर आमदार प्रशांत शेठ ठाकूर साहेबांचं देखील मंचावर आगमन झालं आणि त्यांच्या जोडीला गणेशजी कडू साहेब नवनिर्वाचित नगरसेवक यांचे आगमन झाले. स्वतः ते देखील चांगले क्रिकेटर आहेत.
यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय, फटका चांगला अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, परंतु बॉल नाही थांबला, तो गेलाय सीमारेषा पार. जय जयकार ते नाव गाजे कशा काय स्ट्रेट ड्राईव्ह होता पहा, दोघांनाही बीट केलंय. पहिले तर बॉलर आणि त्यानंतर जो फिल्डर होता त्याला देखील. त्याच्याही पायाच्या समोरून बॉल घरंगळत गुदगुल्या करत या जमिनीला सरळ सीमारेषा पलीकडे 4 धावा इथे मिळत असताना या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 59, 59 धावा फलकावर लागल्या टीम ठाणेच्या खात्यात. तुमचा परफॉर्मन्स तुमची चर्चा करायला लावतो आणि तेच पाहिलं मिळालं. इकडे 37 वर बॅटिंग करतायत हे खेळाडू. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर टाकलाय, थोडासा जास्त बाहेर टाकलाय. ठीक आहे, तोही खेळण्याचा प्रयत्न एका ठिकाणी होता आणि एका बाजूने फिरोज हे असे खेळाडू आहेत, ते धावसंख्येला लगाम घालण्याचं काम सातत्याने करतायत. पहा, अभ्यास केला होता केतनचा आणि पेपर आला अनिकेतचा. हो नक्कीच, हेच तर महत्वाचे काही दुवे असतात. ज्यावेळेला तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळेला केतन मात्रे बरोबर बाकीचेही खेळाडू असतात. क्रिकेट हा खेळ कोणा एकट्याचा खेळाडूचा खेळ नाहीये. ओहो, यावेळेला दांडी 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 गुल जबरदस्त खेळत होते, परंतु फिरोजला यष्ट्या दाखवल्या आणि मग दांडी गुल. या ठिकाणी कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा या प्रीमियर लीगचा मुख्य मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते झाला. आलेल्या मान्यवरांना निश्चितच अगदी सांगायलाही फार अभिमान वाटेल. हा रायगड प्रीमियर लीगचं 6वं पर्व ज्याच्यावरती आहे प्रचंड मोठं गर्व. आणि आज या अतिथी कक्षातील मुख्य अतिथी आदरणीय प्रशांत दादा ठाकूर, सांगायलाही तेवढा अभिमान वाटेल. 5 पर्वांमधून आज 6वा पर्व नाईट टुर्नामेंट प्रकाश झोतातील आला आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या संकल्पना घेऊन आपला रायगड प्रीमियर लीगचा पर्व येतो आहे. ऑल इंडिया 40+ अध्यक्ष प्रदीपजी पाटील यांना विनंती असेल की प्लीज आपण मुख्य अतिथी कक्षात यायचं आहे. प्रदीपजी पाटील. पहिली विकेट आलेली आहे. मंचावर सन्माननीय आमदार प्रशांत शेठ ठाकूर यांना आपण पाहतोय, विद्यमान अध्यक्ष गणेशजी कडू साहेबांना पाहतोय, रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेशजी वाकडेकर या साहेबांना आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटचा मात्र भारतातील मोठा ब्रँड म्हणजे कृष्णा सातपुते देखील यांना देखील आपण मंचावर पाहतोय. फिरोजची चांगली गोलंदाजी, कुणालजी तो कमबॅक झालाय कारण विकेट घेतली आणि फिरोजने केलेली गोलंदाजी ही वाखाण्याजोगती राहिली. हो नक्कीच, वेगवान तेज तर्रार मारण्यासाठी फिरोज जाणला जातो, असे स्टंप तोडण्यासाठी फिरोज जाणला जातो आणि इथे मात्र त्याने स्टंप देखील भरपूर दूरवर पाठवलाय. फुल टॉस बॉल आल्या आल्या पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे फिल्डर आहेत त्यांच्याच हातामध्ये जाईल आणि या फुलटॉसला मात्र फुलटॉसवर विकेट येताना पाहायला मिळते आणि इकडे पंच घोषित करतायत नो बॉल. हो एक्झॅक्ट, याच गोष्टीची चर्चा सुरू होती आणि केतन मात्रे ने जसा बॅटला बॉल लागला ना त्याच वेळेला बॅटरला सांगितलं चल 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 धाव घे, कारण त्याला माहित होतं कुठेतरी चूक केली आहे गोलंदाजाने. आणि त्याचमुळे केतन हा असा चतुर चालाक खेळाडू आहे की त्याचं लक्ष नेहमीच जे बॉलर एंडला अंपायर असतात त्यांच्यावर असतं आणि तो लगेच कधी कधी अशा परिस्थितीमध्ये DRS देखील घेत असतो. फ्री हिट आता असणार आहे. पुढचा बॉल फिरोज पुन्हा एकदा केतन आहेत. यावेळेला कव्हर्सला उडवलाय, ही स्ट्रेंथ आहे. एका पायावर कव्हर्सला लांब 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 षटकार. जय जयकार आदरणीय प्रशांत शेठ ठाकूर यांचे इथे आगमन झालं, परंतु हा जो फटका आहे ना चंदूजी, हा आठवण करून देतो परत एक वेळा ग्रामीण धमाका बिग बॅश लीग या स्पर्धेची. हा आठवण करून देतो स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाची. हा फटका आठवण करून देतो मानकोलीच्या रबर बॉल ब्लास्टची. आणि आता हा फटका त्याने मारला रायगड प्रीमियर लीग मध्ये. रिव्हर्स खेळले या वेळेला अल्टी पलटी आणि याही वेळेला बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 चौकार.
थँक्यू डीजे. टेलिकास्ट करणाऱ्या कंपनी वेगवेगळ्या आहेत, परंतु हे जर फटके केतनचे जर तुम्ही पाहिले ना, तर हे 4 स्पर्धांमध्ये असे फटके मारले गेलेले आहेत. हे मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे. थोडासा वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु या ओव्हरमध्ये सुद्धा रन आल्या, विकेट आली, परंतु रन आल्या. रन काही थांबे ना. पहिल्या 4 ओव्हरचा खेळ संपतोय. ठाणे टीम 1 विकेट माघारी परतल्यानंतर 72 धावा धाव फलकावर. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. स्माइल पहा चेहऱ्यावर. मी मगाशी टेलिकास्ट कंपन्यांचा उल्लेख केला, त्याच्यामुळे ब्रॉडकास्टिंगचे जे राईट्स असतात ते त्या त्या कंपनीचे असतात. आणि आपण पाहतोय आता इथे 24 लाईव्ह इव्हेंट्सने हा फटका नक्कीच काढून ठेवावा. कधीतरी भविष्यात हा फटका परत एक वेळा केतन खेळेल, त्यावेळेला तुम्ही 2 विंडो मध्ये त्या गोष्टी दाखवू शकता. कारण या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ज्यावेळेला तुम्ही टेलिकास्ट करणारी कंपनी किंवा टेलिकास्ट करणारी टीम अशा महत्वाच्या ठिकाणी हे टेलिकास्ट करतात, त्यावेळेला चर्चा होते की हो, केतनने असे फटके याच्या अगोदर कुठे कुठे मारलेत. पण मी मगाशी उल्लेख केला होता. थँक्यू. या ठिकाणी जाऊया सन्माननीय मान्यवरांच्या आदरपूर्वक सन्मानाकडे. मी रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय मंगेश वाकडीकर आणि रायगड प्रीमियर लीग पर्व 6 चे मुख्य आयोजक महेशजी कडू यांना विनंती करतो, कार्यक्रमातील सन्माननीय मान्यवर आदरणीय पनवेलचे लोकप्रिय नेतृत्व सन्माननीय प्रशांत दादा ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सन्माननीय प्रशांत दादा ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 वेळा समस्त जनतेनं प्रचंड प्रेम विश्वास ज्यांच्यावरती, आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय प्रशांत दादांचा आदरपूर्वक सन्मान. रायगड प्रीमियर लीग पर्व 6 ची ही वस्त्रालंकार मायेची आणि प्रेमाची उबदार शॉल त्यांच्या अंगावरती परिधान केली जातो आहे. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. सन्माननीय फटाक्यांच्या आतषबाजी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजकांच्या टाळ्यांच्या गजरात सन्माननीय अतिथी प्रशांत दादा ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होतो आहे. एक हुशार नेतृत्व, पनवेलच्या पायाभूत भौतिक विकासात ज्यांचं महत्वपूर्ण योगदान, हे आदरणीय प्रशांत दादा ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान. त्याच्या समवेत विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका, वक्तृत्व ज्यांचं चोखंदल आदरणीय गणेशजी कडू. मी विनंती करतोय महेश कडू आणि मंगेश वाकडीकर साहेबांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते गणेश कडू यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. सन्माननीय अतिथी आदरणीय गणेशजी कडू, नगरसेवक पनवेल महानगरपालिका, सेकंड टर्म जवळ आणि त्याच्यानंतर पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावरती विराजमान आदरणीय गणेशजी कडू साहेबांचा हा आदरपूर्वक सन्मान. आत्माराम भल्ला जिल्हा परिषद सदस्य, तदनंतर सन्माननीय मस्कर साहेब, सन्माननीय प्रमोदजी मस्कर यांच्या समवेत आत्माराम भस्मा रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्यांच्या समवेत त्यांचा आदरपूर्वक सन्मान झाला. संयोजकांना आणि आयोजकांना खरं तर मॅचला सुरुवात होते. यावेळेला समोर खेळलाय ओव्हर पिच बॉल केतन म्हात्रे यांच्यासाठी, आणि मग काय लांब 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 लचक षटकार. या लेंथवर नाही गोलंदाजी करू शकत तुम्ही. मग केतन फक्त सांगेल की बॉल ढगात बघा, आणि सरळ बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक खासियत राहिली केतनच्या बॅटिंगची. केतन पाहता पाहता 34 धावांवर कधी गेला कोणाला समजलेलं नाहीये. धावा झाल्यात 78. खूप चांगली बॅटिंग कर. 78 धावा धाव फलकावर. 11 चेंडूंचा खेळ येणं अजूनही बाकी आहे, आणि ठाणे टीम सध्या चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. मुंबईला करायचे कमबॅक, आणि त्यासाठी पुन्हा एकदा जिशान केतन यांच्या विरुद्ध. ओहो, यावेळेला पंचांनी आपले हात फैलावलेत. व्हाईट बॉल तर घोषित केलाय, फेकी केलीये. ओव्हर थ्रोची सुद्धा रन घेण्याचा प्रयत्न इकडे होतोय. काय चाललंय इकडे. धाव संख्या व्हाईट +2 3 ने पुढे जाईल. 3 धावांनी धाव संख्या पुढे जातोय. हा बॉल अँगल बनवत थोडासा बाहेर गेला, लेग स्टंपच्या बाहेर गेला, आणि त्यानंतर सुद्धा मात्र रन घेण्याचा प्रयत्न इकडे होताना पाहायला मिळाला. ओव्हर थ्रोचाही फायदा घेतला गेलेला आहे. सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत असणार आहे. महेश कडू मित्रमंडळाची ही मानाची स्पर्धा रायगड प्रीमियर लीग प्रत्येकाला वाटतं आपल्या तालुक्यात व्हावी, आपल्या गावात व्हावी, आणि या वर्षी उरण तालुक्यात आली आहे, सोनारी या गावात आली आहे, आणि महेश कडू साहेबांनी मात्र आणली आहे ही स्पर्धा या वर्षी उरण तालुक्यामध्ये. सगळ्यांचं लक्ष स्पर्धेवर आहे. केतनसाठी फुलटॉस टाकलाय. खराब बॉल. या पद्धतीची बॉलिंग झाली तर बॉल कुठे जाणार. नो बॉल आणि 4 सुद्धा.
धावसंख्या पुन्हा पुढे जाईल. धावा काही थांबता थांबेना. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल टीम ठाणेची होताना पाहायला मिळते. प्रतिस्पर्ध्यांच्या चुकाचाही फायदा इकडे घेताना पाहायला मिळत आहेत. एक झेलही सुटला आणि त्याचा फायदा देखील इकडे घेताना पाहायला मिळत आहेत. सध्या चर्चेत आहेत. कालच रात्री इंडिया कप मध्ये बिहार राज्यामध्ये जाऊन इंडिया कपचा बेस्ट बॅटर ठरलेले केतन आज मात्र दाखल झालेत आपल्या जिल्ह्यासाठी खेळण्यासाठी. इकडे त्यांचंही कौतुक करावं लागेल, परंतु मुंबईच्या खेळाडूंना देखील कमबॅक करावं लागेल अशी परिस्थिती इकडे आहे. मानाची स्पर्धा आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे आणि या मॅच खूप महत्वाच्या आहेत. या वेळेला फुल टॉस स्ट्रोक खेळलाय आणि अगदी सहजगत्या, एफर्ट्स नव्हते, बॉल सीमारेषेच्या पलीकडे सिक्सर. खतरनाक बॅटिंग 44 वर पोहोचलाय केतन मात्रे. केतन याच्यासाठी तर जाणला जातो. मगाशी आपण उल्लेख केला की पेपर आला अनिकेतचा, परंतु केतनचाही पेपर तेवढाच अवघड असतो. केतनचा पेपर लवकर समजत नाही आणि त्याच्यासाठी भरपूर अभ्यास करावा लागतो. आता Yes. केतनने तेच करून दाखवलंय. यस, आणि की जोपर्यंत बॅटिंग करत होता ना तोपर्यंत मात्र केतन यांना नक्कीच त्यांनी शांतच ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांचा जो स्वाभाविक खेळ आहे तो आता करताना पाहायला मिळत आहे. आणि हीच खासियत राहिली आहे चंदूजी. म्हणून तर याच्या नावाचा गवगवा आपण प्रत्येक ठिकाणी करतच असतो. त्यांनी जिंकलेल्या बाईकचा गवगवा आपण मुद्दामून करत असतो प्रत्येक ठिकाणी. आणि त्याचमुळे तर चर्चा आहे या खेळाडूची, कारण जिंकले ते जिंकलंय, त्यांनी मेहनतीने जिंकलंय. खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न तिकडे राहिला आहे. एक धाव तिकडे मिळेल. कमबॅक करण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे, परंतु धाव संख्येची 100च्या दिशेने वाटचाल 5व्या षटकात सुरू आहे. हो, 93 धावा झाल्यात, परंतु मागच्याच मॅच मध्ये चंदूजी हेही विसरून चालणार नाही की 90+ धावा चेस झाल्या, 92 धावा चेस झालेल्या आहेत. आणि मला तर असं वाटतं की 26 तारखेपर्यंत इथे रोज 100 धावा बनतील प्रत्येक मॅच मध्ये. हो, या मैदानाची ती खासियत आहे. खेळपट्टी तेवढी सुंदर बनवण्यात आलेली आहे. मैदानाचा भौगोलिक परिस्थिती, मोठ्या प्रमाणावर रन होणार आहेत आणि चांगल्या टप्प्यावर बॉलिंग केली तर विकेट सुद्धा येणार आहेत साठी. याही वेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉलची लांबी, हो, एफर्ट चांगले केले त्या ठिकाणी. सीमारेषेच्या जवळ बॉलला आतमध्ये खेचण्याचा प्रयत्न अभिषेक आंगणे यांनी केलाय. म्हणजे आणखीन एक षटकार जाता जाता राहिला आणि चांगले एफर्ट्स केले तिकडे अभिषेक आंगणे यांनी. जाता जाता अभिषेक अंगनेने तेच गाणं गुणगुणलं, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. पण शेवटच्या क्षणाला बरोबर बॉल अंगणातच आणलाय, म्हणजे आतमध्ये आणलाय. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक मॅच पाहतात. ज्या ज्या ठिकाणावरून मॅच दिसेल ना त्या त्या ठिकाणावरून अगदी मोठी गर्दी झाली आहे आणि ही सुरुवात आहे. जर जशी स्पर्धा पुढे जाईल गर्दी होणार आहे. शेवटची ओव्हर आहे. 100च्या दिशेने निघालेली ही धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळते. केतन मात्र 45 वर बॅटिंग करतायत. केतन या वेळेला पुन्हा स्ट्रोक खेळलाय आणि हा सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे अर्धशतक वाकड्यांच्या वाघाचं केतन मात्रे यांचं. बादशाह बादशाह असंच म्हटलं जात नाही या खेळाडूला. बादशाह काय बॅटिंग केली आहे. आणि मला अजूनही आठवतंय, मी स्वर्गीय रतनबाब पाटील स्मृती चषकामध्ये म्हटलं होतं, मार्क माय वर्ड, 50 अर्धशतक एकाच हंगामामध्ये ठोकणारा हा खेळाडू आता हळूहळू त्या दिशेने वाटचाल सुरू केलेली आहे. या खेळाडूने खतरनाक बॅटिंग सध्या पाहायला मिळते केतन मात्रेची. आणि त्याच्या बॅट मधून बॉल सीमारेषा पलीकडे. सध्या आपण पाहतोय कॉन्करंट व्ह्यूवरशिप 11,000 प्रेक्षक आपल्या बरोबर जोडले गेलेत आणि 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत. खूप चांगली बॅटिंग ठाणे टीम करते आणि स्पेशली अनिकेत नंतर केतन मात्रे. याही वेळेला समोर खेळलेत आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. केतन केतन आणि केतन या नावाची चर्चा आहे. सिक्सर. या ठिकाणी कार्यक्रमातील मुख्य मान्यवर आपल्याला या सर्व खेळाडूंना खरं तर प्रचंड मोठी केतनची खेळी सुरू असताना इथं अतिथी कक्षातील मान्यवरांना शेवटच्या चेंडूवरती अगदी त्या षटकारानं मानवंदना दिली. मी प्रशांत दादा ठाकूर यांना विनंती करेन की आमच्या सर्व आयोजकांना आणि त्याचबरोबर या सर्व खेळाडूंना शुभेच्छा द्याव्यात. रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक अतिशय उत्कृष्ट अशी स्पर्धा या वर्षी उरण तालुक्यामधल्या आपल्या या परिसरातील सर्व ग्रामस्थांना पाहायला मिळते. या स्पर्धेच्या आयोजनाच्यासाठी ज्यांचा पुढाकार आहे असे जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर, इथे उपस्थित असणारे आपल्या या क्रिकेट खेळामध्येच सातत्यानं वेगवेगळ्या स्पर्धांच्या आयोजनाच्या माध्यमातून पुढाकार घेणारे आपले सहकारी पनवेल महापालिकेचे नगरसेवक आणि भाजपचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष गणेश कडू,
इथं उपस्थित असणारे जिल्हा परिषदचे सदस्य आत्माराम भस्मा, या ठिकाणी आयोजनामध्ये ज्यांचा पुढाकार आहे असे आपले सहकारी महेश कडू, उपस्थित असणारे आमचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असणारे चंद्रकांत गरजजी, उपस्थित असणारे सर्वच सहकारी, उपस्थित असणारे सर्व संघांचे खेळाडू, सहकारी भगिनी आणि सर्व उपस्थित बंधूंनो, या स्पर्धेला मनापासून शुभेच्छा देत असताना उत्कृष्ट खेळ आपल्या सर्वांच्या समोर सुरू आहे आणि अशा वेळेला या खेळाची कॉमेंट्री न ऐकता आमच्या दैनंदिन पठडीमधल्या शुभेच्छा ऐकणं मला वाटतं एका अर्थानं क्रीडा रसिकांवरती अन्याय आहे. त्यामुळे मी सगळ्याच क्रीडा रसिकांना मनापासून शुभेच्छा देतो. सर्व संघांचे खेळाडू या ठिकाणी येत आहेत. ठाणे आहे, मुंबई आहे, या सर्व संघांच्या खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देत असताना आपले सहकारी मंगेश वाकडीकर यांनी नुकत्याच त्यांना मिळालेल्या जबाबदारीच्या माध्यमातून आता या सर्व खेळाडूंचं मनापासून स्वागत करायचं ठरवलंय. महेश कडू यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून चांगलं आयोजन या ठिकाणी होत आहे. क्रीडा रसिकांची चांगली उपस्थिती या ठिकाणी आहे. मला खात्री आहे ही स्पर्धा रामशेठ ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते हिचं उद्घाटन झालंय, हे नक्कीच यशस्वी ठरेल आणि पुढच्या सर्व दिवसांमध्ये मैदानांमध्ये जसा क्रीडा रसिकांना वेगवेगळ्या या चांगल्या खेळाचा नजराणा पाहायला मिळेल, त्याच पद्धतीनं वेगवेगळे मान्यवर सुद्धा या स्पर्धेला निश्चितपणानं शुभेच्छा देण्यासाठी येतील. त्या सर्वांचंच आपल्या सर्वांच्या सोबतीनं मी मनापासून स्वागत करतो. सर्व खेळाडूंना स्पर्धेला मनापासून शुभेच्छा देतो. रायगड प्रीमियर लीगचं हे 6वं वर्ष, या पुढच्या सर्व कालावधीमध्ये ही स्पर्धा अधिकाधिक लोकप्रिय ठरो आणि देशामधल्या नावाजलेल्या स्पर्धांमध्ये या स्पर्धेचं नाव हे गणलं जावो अशा शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. या कार्यक्रमातील पनवेलचे लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष युवा नेतृत्व आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांना या स्पर्धेला आणि स्पर्धेतील खेळाडूंना आणि सर्व क्रीडा रसिकांना शुभेच्छा दिल्या गेल्या, त्याबद्दल त्यांचं मनस्वी संयोजकांच्या वतीनेही आभार. चला जातोय मैदानाकडे, घेऊन जाणार आहे आवाज कुणाल दाते, चंदू शेट्टी सर. धन्यवाद. शेवटचा षटक आहे. ठाणे तुफानी बॅटिंग केली आहे. केतन यांचं अर्धशतक 57 वर ते खेळतायत आणि शेवटच्या ओव्हरसाठी युवा फिरकीपट्टू मुंबईचा जोगेश्वरी परिसरातील रोहित यादव यांना आमंत्रित करण्यात आलं आणि काही चेंडू त्यांनी चांगले देखील टाकलेले आहेत. स्ट्राईकवर ज्या खेळाडूची नावाची चर्चा सध्या भारतभर आहे, केतन. या वेळेला बॅटची कडा घेतली गेली होती परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले. चांगली कामगिरी, चांगलं कमबॅक. शेवटच्या तुम्ही कितव्या ओव्हरसाठी आलात हे महत्वाचं नाहीये, तुम्ही काय करताय हे महत्वाचं आहे आणि तेच केलंय रोहित यांनी. 122 दिसतात मला इथून, होऊ शकतात. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 114 झालेले आहेत. लगेच स्माईल आली अनेकांच्या चेहऱ्यावर. 114 झाल्यात. या वेळेला समोर टक असा आवाज आला आणि खूप लांबवर हा हेलिकॉप्टर पाठवलाय कासारवडवलीच्या अय्यूबने 6 धावांसाठी सिक्सर. म्हणून म्हटलं 122 दिसतात मला. आता 120 झालेले आहेत, 2 अजून बाकी आहेत. एक मोठी धावसंख्या इकडे उभारली गेलेली आहे. नो डाऊट दुसऱ्या डावात मंगेश वैती, ओमकार देसाई, नागेश वाडेकर आणि बरीचशी नाव, भावेश असतील, मुजम्मिल असतील, बॅटिंगसाठी आकाश असतील मैदानात उतरतील खरे, परंतु हे आव्हान किती असेल. आता तर आखूट टप्प्याचा बॉल, त्याचा समाचार घेतलाय आणि 122 नाही तर 126 झालेत. 127 करायचे. मोठी धावसंख्या, फक्त 1 विकेट माघारी परतली आणि 126 धावा. ठाण्याची चांगली कामगिरी.